छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज पुण्यात होतो आणि राहुल गांधी पुण्यात दाखल झाले आहेत। कार्यक्रमाआधी राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक सुद्धा पार पडते आणि राज्यातल्या स्थितीचा आढावा राहुल गांधी घेतायत। काँग्रेसचे सगळे नेते राज्यात काय स्थिती आहे सध्या त्या परिस्थितीचा लेखाजोखा राहुल गांधी यांच्या समोर मांडतायत। आपण पाहतोय आज पुण्यामध्ये राहुल गांधी हे छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या अंतर्गत संवाद साधणार आहेत विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तर सुद्धा देणार आहेत। शिक्षणाचा माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे आणि याच पुण्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाची रचना जर पाहिली तर वेगळ्या पद्धतीची आहे। मी सुरुवातीला हे माझ्या पाठीमागचं स्टेज दाखवतोय, जे स्टेज आहे त्याच्यावरूनच राहुल गांधी हे सगळ्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असतं की राजकीय पक्षाचं जर व्यासपीठ म्हटलं तर सगळ्या नेत्यांची उपस्थिती असते, मात्र सध्या या व्यासपीठावर जे काही फ्लेक्स लावलेले त्या ठिकाणी कुठेही काँग्रेसचं नाव किंवा झेंडा नाही आहे आणि व्यासपीठावर फक्त त्यावेळेला राहुल गांधी हे फक्त एकटेच असणार आहेत। दुसऱ्या बाजूला मी दाखवतोय माध्यमांची या बाजूला ही व्यवस्था केली आहे आणि तिसऱ्या बाजूला या ठिकाणी पदाधिकारी असणार आहेत, म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची बसण्याची सोय ही व्यासपीठाच्या डाव्या साईडला या बाजूला करण्यात आलेली आहे। आणखी जर बघायला गेलं तर हा जो सगळा कॉरिडॉर दिसतो या कॉरिडॉरमध्ये फक्त मुलींना प्रवेश असणार आहे, म्हणजे विद्यार्थिनींना प्रवेश असणार आहे। सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे पुणे शहराला आपल्याला माहित आहे आणि त्यातच फक्त विद्यार्थिनींशी हा संवाद जो आहे तो साधला जातोय। प्रामुख्यानं चौथा हा कार्यक्रम असणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांची जी रांगोळी आहे ती काढली जाते। मगापासून जवळपास 1.5-2 तास झाले या 2-3 मुली ज्या आहेत त्या ही रांगोळी खरं तर तयार करतायत आणि महत्वाचं हेच आहे की किती वेळ लागेल माहित नाही। गेल्या 2 तासांपासून हे रांगोळीचं काम चालू आहे, कधी पूर्ण होणार? अजून तासभर तरी लागेल। तू काय उत्सुकता आहे राहुल गांधींकडून, काय अपेक्षा आहे एक विद्यार्थिनी म्हणून, कारण तुझाही प्रत्यक्ष सहभाग छात्रों की गूंजमध्ये? हो, म्हणजे अपेक्षा आपल्याला सर्वांकडूनच असतात। आता अपेक्षा सांगायचं म्हटलं तर शिक्षण, करिअर, सुरक्षितता या सगळ्याच गोष्टी सध्या महत्वाच्या आहेत त्यातल्या आणि सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही पण अपेक्षा आहे। सुरक्षितताही तेवढीच मुलींना मिळाली पाहिजे, शिक्षणासाठी तेवढेच प्रश्न उभा झालेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, हीच अपेक्षा। या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाही। पहिल्यांदा तयार करतायत? नाही, याआधी आम्ही रांगोळ्या काढल्यात पण काही छोट्या प्रमाणात काढलं होतं। ही आमची पहिली रांगोळी जी आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करतोय, आमच्या तिघींची आहे। किती वेळ लागतो साधारणतः पूर्ण तयार? ऍक्च्युली 5 तासाच्या जास्तच वेळ लागतो, पण आम्हाला थोडंसं लास्ट मोमेंटला कळालं त्यामुळे आमची थोडीशी गडबड झाली आता, पण आमचं तासाभरात आम्ही हे कम्प्लीट करू शकतो का? अगदी आपण पाहिलं तर 5 तास लागतात आणि या बाजून जर आपण पाहिलं तर राहुल गांधींचा जो चेहरा आहे तो जवळपास आता पूर्ण होत आलेला आहे। अंतिम टप्प्यात त्यांच्या चेहऱ्याचं हे सगळं काम चालू आहे आणि या तिन्ही तरुणी ज्या आहेत त्यांच्याकडून हे सगळं जे काम आहे ते केलं जात आहे। मी सांगितल्याप्रमाणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रत्येक विद्यार्थिनीची खरं तर कसून चौकशी केली जाते, तिचं ओळखपत्र तपासलं जातं आणि जे ऑनलाईन जे त्यांच्याकडून नोंदणी करण्यात आलेली आहे ती देखील तपासणी त्याची केली जाते आणि त्यानंतरच आत सोडलं जातंय। हेच मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणावरून सगळ्या विद्यार्थिनींना या मुख्य गेटमध्ये आत सोडलं जात आहे, ते चित्र मी दाखवतोय आणि संपूर्ण या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे जवळपास 30 अटी ज्या आहेत त्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्या सगळ्या अटी मान्य केल्यानंतरच प्रामुख्याने ही जी परवानगी आहे जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि आता आपण पाहतो हे सगळे तरुणी ज्या तरुणी आहेत किंवा ज्या विद्यार्थिनी आहेत त्या हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। दुसरं महत्वाचं सांगावं लागेल की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील वेगळी जागा देण्यात आलेली आहे। ही जी मधली जागा विद्यार्थिनींसाठी आहे त्या जागेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना प्रवेश नसणार आहे, त्यामुळे जी घोषणाबाजी आहे ती दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळते। पावसाचं वातावरण आहे पुणे शहरामध्ये आता आपल्याला माहिती आहे आणि त्यातच हे सगळे जे कार्यकर्ते आहेत तरुण जे आहेत ते ह्या ठिकाणी दाखल झालेत आपण पाहतोय। त्यामुळे विद्यार्थिनींना जरी प्रवेश या ठिकाणी फक्त असला आणि विद्यार्थ्यांना नसला तरी ह्यांची देखील मोठी जी उपस्थिती आहे ती पाहायला मिळते। काय सांगशील? फक्त मुलींना प्रवेश आहे, मात्र तुम्ही पाऊस असतानाही या ठिकाणी आले? मुलांना देखील प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही एवढ्या लांबून पावसात उभे इथं राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी आलोय। आम्ही विद्यार्थ्यांचा आवाज आम्हाला पण विद्यार्थी आणि विद्यार्थी असा भेदभाव नाही केला पाहिजे।
पावसापासून दोघांना आतमध्ये घालण्याची एंट्री दिली पाहिजे. मला सांग, दररोजचं पुणे वेगळं असतं, आजचं पुणे काय वेगळं जाणवतंय का? आज सगळं विद्यार्थ्यांनी भरलेलं इथं मंडळ दिसत आहे. सगळे विद्यार्थी मंडळ दुरून दुरून आले आहेत. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत फक्त राहुल गांधीला भेटायला. आणि पाऊस चालू असताना तू उभारलाय. तरी राहुल गांधीसाठी प्रेमासाठी राहुल गांधीच्या प्रेमासाठी आम्ही इथे सगळे उभे आहेत. 12 वाजल्यापासून आम्ही उभा आहे, राहुल गांधीच्या प्रेमासाठी उभा आहे असं हे सगळे तरुण या ठिकाणी सांगतायत. आणि प्रामुख्यानं मी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण भागामध्ये फक्त विद्यार्थिनींना प्रवेश असणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थिनींशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात ज्या या सगळ्यामध्ये सहभागी झालेल्यात. ही सेल्फी काढते मुलगी. कुठून आली आहेस तू? पुण्यातून. काय अपेक्षा आहे राहुल गांधीच्या भाषणातून तुला? मी अशीच अपेक्षा करेल की आमच्या मुलींसाठी काहीतरी चांगलं असलं पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज. सगळा परीक्षेचा घोटाळा, जेनजींचं आंदोलन, काय प्रतिक्रिया आहे? हेच की जे जनतेने आम्ही जे आवाज उठवले, आमचे जे मागण्या ते पूर्ण केले जातील. आणखी काही काय अपेक्षा आहे तुझी राहुल गांधींच्या भाषणातून तुला? जस्टिस भेटलं पाहिजे मुलींना. बेसिक आहे माझं की फक्त मुलींना जस्टिस भेटू द्या. जे ते डिझर्विंग आहेत त्यांना ती अपॉर्च्युनिटी भेटू द्या. प्लेयर्सला चांगले गेम खेळायला भेटू द्या. फक्त पार्शलिटी नाही व्हायला पाहिजे, कोणत्याच गेम मध्ये नाही व्हायला पाहिजे. लेट इट बी कराटे, लेट इट बी एनी गेम इफ यू वॉन्ट. कुठून आली आहेस तू? काय शिक्षण घेते? मी BBA शिकतेय आणि मी पुण्यातूनच आहे. मी प्रॉपर पुण्यातली आहे. तू कुठून आली आहेस? काय शिकतेस? मी पण पुण्यातूनच आली आहे. मी सध्या फर्स्ट इयरला आहे. बरं, मला सांग, काय राहुल गांधींच्याकडून काय अपेक्षा आहे तुला? छात्रों की गूंज मध्ये तू सहभागी झाली आहेस. सॉरी. काय अपेक्षा आहे? काय केलं पाहिजे असं वाटतं? आपण आणखी काही मुलींशी खरं तर बोलायचा प्रयत्न करूयात. त्या मुली आहेत. तू कुठून आली आहेस? काय अपेक्षा आहे राहुल गांधींच्या भाषणातून तुला? मी इथलीच आहे पुण्याची. एज्युकेशन सिस्टम जरा चांगली झाली पाहिजे. रिझल्ट वगैरे, पेपर्स वगैरे लीक होतात, हे सगळं बंद झालं पाहिजे, एवढंच बस. तू कुठून आली आहेस? काय शिक्षण घेतेस आणि काय अपेक्षा आहे राहुल गांधी? अपेक्षा काही नाही आहे. राहुल गांधी जे करतायत ते योग्यच आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, एवढंच. बाकी काही नाही. आणि माझं शिक्षण मी BPS करते. पुण्यामध्येच आहे पण मी सातारची आहे. आप कहाँ से आए हो? मणिपुर से आए हुए. मणिपुर. मणिपुर. क्या अपेक्षा है राहुल गांधी की तरफ से आपको? मुझे लगता है कि और इम्प्रूव करना चाहिए. फिलहाल बहुत गंदे जा रहे हैं हम लोग, बहुत बुरे लग रहे हैं, तो और इम्प्रूव कीजिए मेरे तरफ से. पुणे में शिक्षा, एजुकेशन पुणे में क्या क्या एजुकेशन लेते हैं? अभी मैं फिजिकल एजुकेशन पढ़ रही हूँ. हाँ जी, सुनाई नहीं दी आपको. क्या एजुकेशन लेते हैं आप पुणे में? हाँ जी, मैं फिजिकल एजुकेशन पढ़ रही हूँ. फिजिकल एजुकेशन. तो क्यों लगा आपको यहाँ पे आना चाहिए? ऐसा लग रहा है कि हम लोग, आप सबको पता है कि जब मणिपुर में कैसे वायलेंस चल रहा है, तो वायलेंस की वजह से मैं ज्यादातर इधर ही आई हूँ, मणिपुर का वायलेंस की वजह से. अगदी ही मणिपूरची विद्यार्थिनी होती आणि ही देखील या आंदोलनात सहभागी झाली. आता आपण पाहतोय या सगळ्या विद्यार्थिनींनी, मुलींनी स्टेजच्या समोर ही गर्दी केलेली आहे. त्यामुळं एक आतापासून जो प्रतिसाद आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि प्रामुख्याने हेच आहे की या सगळ्या विद्यार्थिनींसोबत नेमका संवाद काय साधणार राहुल गांधी, कारण त्यांच्या भाषणामधून मोठी अपेक्षा आहे विद्यार्थिनींना सगळ्या. त्यामुळं आतापासूनच या संपूर्ण परिसरामध्ये या विद्यार्थ्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी त्यांच्या भाषणामधून नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, पुणे.